नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यापासूनच आता तब्बल 1382 हरकती आणि सूचना दाखल झाल्यात। विशेष म्हणजे या हरकतींच्या वादळातही वडगाव शेरी, बावधन, शिवाजीनगर, शनिवार पेठ, डेक्कन जिमखाना, कर्वेनगर, कोथरूड आणि कोंढवा या 8 प्रभागातून एकही हरकत आलेली नाहीये। राज्यातील प्रमुख बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा देण्याच्या हालचालींना आता वेग आलाय। मुंबई, नागपूर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या बाजार समित्यांचा यात समावेश आहे। त्यांच्या राष्ट्रीयकरणाचा अध्यादेश लवकरच राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवला जाईल। मात्र यातून नेहमीच चर्चेत असणाऱ्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला वगळल्याची माहिती समोर आली आहे। राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा अध्यादेश काढल्याने ओबीसी बांधव आता आक्रमक झालेत। पुण्याच्या इंदापुरात ओबीसी समाज बांधवांनी सरकारने काढलेल्या अध्यादेशाची होळी केली आहे। यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून सोमवारी इंदापूरमध्ये निषेध मोर्चा काढण्याचं जाहीर करण्यात आलंय। पुणे जिल्ह्यात जवळपास 50,000 विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अजूनही प्रलंबित आहे। यापैकी सुमारे 10,000 मुलांकडे तर आधार कार्डच नसल्याचं कळतंय। शासनाने सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत दिली आहे। आधार पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंद झाल्याशिवाय महत्त्वाच्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार नाहीये। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर दौंड शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। फटाक्यांच्या आतिषबाजी करत मराठा बांधवांनी साखर वाटून जल्लोष साजरा केलाय। केंद्र सरकारची पंतप्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सध्या निधी अभावी अडचणीत सापडली आहे। सध्या प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी 6.78 रुपये आणि उच्च प्राथमिक शिक्षेसाठी 10.17 रुपये दिले जात आहेत। मात्र विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्यासाठी शासनाकडून मिळणारा निधी अत्यंत तुटपुंज असल्याने शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागतात। त्यामुळे या योजनेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सरकारने कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। प्रवेश आणि शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असलेल्या उत्पन्नाचा दाखला आणि नॉन क्रिमिलेअर सारखे महत्त्वाचे 17 प्रकारचे दाखले विद्यार्थ्यांना थेट कॉलेजमध्येच मिळणार आहेत। लवकरच पुण्यातील 200हून अधिक महाविद्यालयांमध्ये ही केंद्र सुरू केली जाणार आहेत। पुणे शहरात पीएमपी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना टार्गेट करत चोरट्यांनी एकाच दिवसात 1.5 लाखांचे दागिने लंपास केलेत। नगर रस्ता, विश्रांतवाडी आणि वाकडेवाडी परिसरामध्ये या चोऱ्या झाल्या असून तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांचा तपास यावर सुरू आहे। अंबेगाव पठार येथे रेकी करणाऱ्या दत्ता काळे या संशयिताच्या चौकशीत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचलेल्या कटाची माहिती उघडकीस आली आहे। भारतीय विद्यापीठ पोलिसांनी तपास करत या कटात तब्बल 19 जणांचा या टोळीचा सक्रिय समावेश असल्याची माहिती त्यांना मिळाली। तर यामुळेच आता मोठा गँगवॉर थांबलाय। पुण्यात भक्तिमय वातावरणात 7 दिवसांच्या गौरी गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आलाय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात अनेक सार्वजनिक मंडळांनी मिरवणुका काढून बाप्पाला निरोप दिलाय। शहरात जवळपास 75,000 गणेश मूर्तींचं विसर्जन झाल्याची नोंद आतापर्यंत घेण्यात आली आहे। पुण्यातील MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने बीटेक विद्यार्थ्यांसाठी मोफत ॲप डेव्हलपमेंट प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केलाय। या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना मोबाईल ॲप डेव्हलपमेंट, डिझाईन आणि इनोव्हेशन सारख्या कौशल्यांमध्ये पारंगत करणं हा असून निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना हे मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे। तर या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना 4 आठवड्यांची औद्योगिक इंटर्नशिप मिळणार असल्याची माहिती MIT कडून देण्यात आली आहे। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।